नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहात अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आजचा आपला विषय आहे ऑनलाईन गेमिंग. आपणा सर्वांना ठाऊक असेलच की काही दिवसांपूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला ज्यामध्ये त्यांनी हे जे ऑनलाईन गेमिंग साईट्स आहेत, ॲप्स आहेत, यांच्यावर बंदी आणलेली आहे. आणि त्यांनी त्याप्रमाणे जेवढ्या काही ह्या कंपनीज आहेत ज्या ऑनलाईन साईट्स आणि ॲप्स ऑपरेट करतात त्यांना सगळ्यांना नोटीस तशा पाठवलेल्या आहेत. आणि त्यानुसार आता ते ॲप्स जे आहेत ते आता बंद झालेले, साईट्स पण शटडाऊन झालेले आहेत. आणि हा जो गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला असा निर्णय आहे. कारण का हा जो गेमिंगचा जो खेळ होता हा एक प्रकारचा जुगारच होता. आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपला जो युवा वर्ग आहे तो त्याच्यामध्ये अडकून पडला होता. युवा वर्ग म्हटलं तरी शाळेतली मुलं जरी पकडली तर शाळेतली मुलं पण होती, कॉलेजमधली मुलं होती आणि मोठ्या प्रमाणात एक वर्किंग प्रोफेशनल्स जे होते ते पण बऱ्यापैकी ह्या तुमचं जे बेटिंग साईट्स म्हणजे गेमिंग साईट्स जे आहेत त्यामध्ये इन्वॉल्ड होते. आणि तसं बघायला गेलं तर हे जे साईट्स आहेत आणि जे ॲप्स आहेत ह्यांची एक मोडस ऑपरेंडी अशी होती की कमी पैशामध्ये तुम्हाला जे मोठं आमिष आहे ते लोकांना दाखवायचे. म्हणजे 40-50 रुपयामध्ये तुम्ही करोडपती व्हाल तो गेम खेळून, असं काय त्यांचं जे हे ऑपरेटिंग जी स्टाईल होती त्याप्रमाणे हा सगळा जो खेळ चालायचा. आणि ह्याच्यामध्ये बरेचसे जे लोक आहेत ती ह्याच्यामध्ये फसायची आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पैशाची गुंतवणूक करायची. आणि आपण बघितलं असेल की या खेळाची जे एक प्रकारचं जे आहे ॲडिक्शन लागलं होतं. आणि ह्याच्यामध्ये कसं एकदा तुम्ही समजा 40-50 रुपये जर गुंतवले आणि त्यामधनं जर तुम्हाला जर एक बऱ्यापैकी समजा असं एक 200 रुपये जरी लागले किंवा 500 रुपये जरी लागले तरी तो जो समोरचा खेळणारा खेळाडू असतो त्याच्यामध्ये परत एकदा आस निर्माण होते की आता मला आज समजा एवढे मिळाले तर मला नक्कीच येणाऱ्या पुढच्या ह्याच्यामध्ये कदाचित ह्याच्यापेक्षाही मोठं बक्षीस मिळेल. तर हे जे आपल्याला आस लावून जे युवा वर्ग आहे किंवा असं मोठ्या प्रमाणात जे पब्लिक आहे ती इन्वॉल्ड असायची या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि खूप मोठी अशी उलाढाल होती. आपण फॉर एक्झाम्पल समजा ते ड्रीम11 जे आहे आपणा सर्वांना माहितीच असेल, आपली जी इंडियन टीम आहे तिच्या जर्सीवर ते स्पॉन्सरशिप जे आहे त्यांची ड्रीम11ची चालते. आणि हा ड्रीम11चा हा खेळ आहे फॅन्टसी गेम, फॅन्टसी टीम बनवायची त्याच्यामध्ये. आणि खास करून जेव्हा IPL सुरू होते IPLच्या ह्याच्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात हा जो ड्रीम11चा जो खेळ आहे तो खेळण्यात यायचा आणि मोठी गुंतवणूक ह्यामध्ये व्हायची. आणि लास्ट इयरला फायनान्शियल इयरमध्येच त्यांनी काहीतरी 9,500 कोटीचा जो आहे तो प्रॉफिट काहीतरी दाखवला. तो खूप मोठा आहे. आणि मोठा म्हणजे तुम्हाला ऐकून धक्का बसेल की एक ॲडिडास इंडियाचा पण एवढा प्रॉफिट नाही, त्याच्यापेक्षा जास्त या गेमिंग साईट्स ज्या आहेत त्या लोक प्रॉफिट कमवत होते. आणि हे सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर एक प्रकारे इल्लिगलच होतं हे सगळं. आणि गव्हर्नमेंटने मी तर म्हणेल उशीर केला पण देर आहे दुरुस्त आहे. आणि ह्याच्यातनं आपला जो युवा वर्ग जो आहे आणि जे देशाचं जे भविष्य आहे ते ह्याच्यामध्ये भरडून जात होतं. ज्या सगळ्या जे गेमिंग साईट्स आहेत आणि ॲप्स आहेत. आणि कसं असतं एक जुगार जो असतो त्या जुगारामध्ये जो जुगार खेळणारा जो असतो व्यक्ती असतो तो कधीच मोठा होत नसतो. हे जे जुगार चालवणाऱ्या ज्या कंपनीज असतात तेच मोठे होतात, तेच प्रॉफिट कमवतात. आणि म्हणूनच ते हे सगळं जे असतं ते दुकान उघडून ते बसलेले असतात. पण ते लोकांना समजत नाही ती गोष्ट. कारण का ह्याच्यामध्ये काय असतं, छोटे जे पैसे असतात म्हणजे छोटे रक्कम टाकून तुम्हाला एक मोठी रक्कम मिळेल हे जे आमिष असतं या आमिषाला लोक बळी पडतात आणि ते कंटिन्यूस खेळत जातात. आणि आपलं स्वतःची जी मिळकत असते ती मिळकत गमवून बसतात. आपण बरेचसे इन्सिडेंट बघितले असतील ज्यामध्ये काही लोकांनी आपला शेवटी मोठी कर्ज काढून हे सगळे खेळ खेळले. त्यानंतर त्यांना कर्ज फेडायचे वांदे झाले, मग त्यांनी सुसाईड केलं. काही घरातलं जे आपली इन्व्हेस्टमेंट पैसा जो काही सिक्युअर केलेला असतो ते एफ डी असतात किंवा वॉटेवर जे काही असेल पैसे तर ते तोडून या खेळामध्ये ते गुंतवले. आणि घरातल्यांना पण ह्याच्यामधनं खूप त्रास झाला. आपण असे बरेचसे जे इन्सिडेंट आहे ते बघितलेले या सगळ्या ह्याच्यामधनं. आणि कसं आहे माहिती आहे का, ते हे जे ॲप्स असतात आता फॉर एक्झाम्पल आपण जर फॅन्टसी गेम्सचं जर एक बघितलं ही क्रिकेटची जी टीम बनवून हा जो खेळण्यात येतो
तर तिथे एक मोठ्या प्रमाणात तिथे एक टीम्स क्रिएट केल्या जातात. तर टीम्स क्रिएट केल्यानंतर ते स्लॉट असतो 40-50 रुपयामध्ये तुम्हाला करोडो रुपये मिळतील असं त्याच्यामध्ये एक हे दाखवलं, आमिष दाखवण्यात येतं. आणि मोठ्या प्रमाणात तिथे एंट्रीज चालतात. त्यांचं कलेक्शन खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, ॲक्च्युली हे जे गेमिंग साईट्स आहेत त्यांच्याकडे स्वतःचं त्यांचा सॉफ्टवेअर असल्यामुळे, आणि खास करून हे जेव्हा आपण क्रिकेट टीम्स, फॅन्टसी टीम्स हे ते बघतो बनवल्या जातात, तर त्या ॲक्च्युली डमी टीम्स ज्या आहेत त्या डमी टीम्स पण ह्याच्यामध्ये हे स्वतः जे ऑपरेटिंग कंपनीज असतात ते स्वतः डमी टीम्स त्यांच्या ऑलरेडी रेडी असतात सगळ्या, आणि ते त्याच्यानंतर त्या स्लॉटमध्ये ते लोक घुसवतात. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्या लोकांना लक्षात येत नाही. ते खेळत राहतात. आणि आपण जर बघितलं असेल की हा जो एक म्हणजे काय म्हणतात त्याला, जुगार जो आहे, या जुगाराचं जे एकदा माणसाला त्याचं ॲडिक्शन लागलं का ती बरबादीचाच एक ती पायरी असते. आणि तिथून मग जर तुम्ही बाहेर नाही निघालात तर मग खूप मग फ्रस्ट्रेशन एक येतं तुम्हाला. कारण का तुम्ही जर हारलात तर तुम्हाला डेफिनेटली फ्रस्ट्रेशन येणार, कारण का तुम्ही स्वतः पैसे गुंतवलेले असतात. आणि ते पैसे गुंतवल्यानंतर जर त्याच्यावर तुम्हाला जर काही मिळकत होत नसेल तर तुम्हाला आपोआप फ्रस्ट्रेशन येणार. आणि अशा ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या होत्या. आणि आपण आता समजा आता दुसरं म्हणजे एक आपलं जे हे जे गेमिंग साईट्स आणि दुसरं त्या तिकीट्स जे असं लॉटरी सिस्टम जे आहे, म्हणजे एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एक लॉटरी सिस्टममध्ये आपण जे बघतो बघा, ते बॉल्स जे असे फिरवतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते बॉल्सवर जे नंबर असतात आणि त्या नंबरप्रमाणे मग ते असं तिकीट्सचे रेंज असते की ठराविक असे 5-6 नंबर काढतात ते बॉल्स त्याच्यामध्ये हे करून. तर ॲक्च्युली तो बॉल्स एकदा फिरवल्यानंतर मग तो एका ट्यूबमध्ये जाऊन अडकतो आणि त्याच्यानंतर बाहेर पडतो. तर ते बॉलचं पण असं सिस्टम असते की एखादा समजा तो बॉल असतो आणि त्याच्यावर तो नंबर असतो, आणि त्या नंबरवर जर जास्त म्हणजे जोर असेल, त्याच्यावर जर पैसे जास्त लागलेले असतील, तर तो जो बॉल असतो त्या बॉलची साईज आहे ती जरा मोठी ठेवण्यात येते. तर एवढा जो बॉलचा जो गठ्ठा असतो त्या मशीनमध्ये ठेवलेला असतो, तर याच्यामध्ये मोठी साईज त्या बॉलची त्या नंबरची ठेवली जाते, जेणेकरून त्या ट्यूबमध्ये तो घुसणार नाही. आणि आपल्याला त्याच्यामध्ये ते लक्षात येत नाही, कारण की बरेचसे बॉल्स त्याच्यामध्ये ठेवले जातात आणि मग त्याच्यानंतर मग ते फिरवण्यात येतं असं. तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या गेमिंग हे कंपनीज असतात, ह्या सगळ्या गोष्टी अशा चालवतात. आणि ह्याच्यामध्ये लोक पहिलं म्हणजे कसं एक एंटरटेनमेंट म्हणून आपण सुरुवात करतो, म्हणजे आपण काय चला एकदा खेळून बघू काय कसं आहे काय ते, ह्याच्याप्रमाणे अशी जी सुरुवात होते बहुतेक जणांची की ते कमॉन लेटस सी की काय होतं बघ, आपण खेळून बघू. आणि मग एकदा खेळून बघितलं का त्याच्यानंतर तर आपल्याला थोडे पैसे असे समजा मिळाले तर मग आपण त्याच्यामध्ये अजून एक्साईट होतो. आणि मग एक्साईट झाल्यानंतर मग आपण खेळत जातो, इन्व्हेस्ट करत जातो. आणि मग ते जे आपल्याला एक प्रकारचं जे आहे ॲडिक्शन मिळतं. आणि त्यानंतर हे जे ॲप्स आणि जे साईट्स असतात ते तुम्हाला काही ना काहीतरी बोनस देत असतात, की जेणेकरून जो आहे तो खेळाडू आहे तो बाहेर पडता कामा नये, त्यांनी तो खेळणं जे आहे ते बंद करता कामा नये. तर ते एक प्रकारचं ते असं म्हणजे ठराविक पैसे तुम्ही टाकले तर तुम्हाला अजून त्याच्यावर बोनस देतात. आणि अशा ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी चालतात की जेणेकरून लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड राहतील मोठ्या प्रमाणामध्ये. आणि असंच जो आहे हा खेळ असा चालायचा. आणि तो सरकारने आता शेवटी हा जो निर्णय घेतला आहे एक खूप चांगला असा निर्णय, ह्याचं आपण नक्कीच स्वागत करायला पाहिजे. कारण का ह्याच्यातनं खूप मोठा जो आहे ब्लॅक मनी जो आहे तो ब्लॅक मनीचा वाईट करण्यामध्ये पण या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं होत होत्या. ते आता आपल्याला हळूहळू जर आता सरकारने पुढे काय अजून चौकशी केली तर आपल्याला लक्षात येईलच या सगळ्या ह्याच्यामध्ये. बट एनिवेज इट्स अ गुड डिसिजन. अँड ह्याच्यापुढे आपला जो युवा वर्ग आहे एक चांगल्या मार्गावर लागेल. आणि आपलं जे भविष्य आहे शेवटी देशाचं भविष्य हे एक आपल्या युवा वर्गावरच आहे. आणि जे इथून पुढे पोरं जे आहेत म्हणजे ते गेमिंग साईट्सवर न येता आपल्याला मैदानावर दिसतील, आणि किंवा चांगलं आपलं जे जे डोकं आहे ते चांगल्या गोष्टींसाठी ते वापरतील, आणि जे फ्युचर आहे ते फ्युचर ते ब्राईट करतील. धन्यवाद.